तो प्रश्न मला पडला आहे, तो ऑब्वियसली हा तुम्हालाही पडू शकतो. ह्याची फर्स्ट ही DRL चालू होते. रत्नागिरीच्या राईडला गेलो होतो तेव्हा फक्त ह्याला प्रेस करून ठेवायचं असं. मला आधी माहीत असतं तर प्रॉब्लेम झाला नसता. कमेंट बॉक्समध्ये ज्ञान देऊ नका की हा मला माहिती आहे ते माहिती आहे. Últimamente no han hecho la son comparecencia. Un pasito más para la indulgencia. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज तो व्हिडिओ असणार आहे कोणत्या टॉपिकवरती असणार आहे. येस, तोच टॉपिक आपण घेऊन आलेलो आहेत. आणि चॅनल पहिल्यांदा आला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ मला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असेल करून घ्या. चला मग आपल्या टॉपिकवरती येऊ. मला एक फर्स्ट व्हिडिओ जेव्हा मी या बाईकचा टाकला होता ट्रायम्फ स्पीड 400चा, तर जो मराठीमध्ये रिव्ह्यू होता त्यात सांगताना थोडंसं माझी गपलक झाली होती. मला नीट सांगता नव्हतं आलं, कारण की मी फर्स्ट टाईमच बाईक चालवली. आणि जेव्हा बाईक घेतली होती तर तिथल्या सेल्समॅननी मला याबद्दल काही सांगितलं होतं, हे कसं करायचं काय करायचं. आणि तो प्रश्न मला पडला आहे, तो ऑब्वियसली हा तुम्हालाही पडू शकतो. या सगळे सेल्समॅन सांगतात किंवा माहीत नाही, त्याबद्दल आपण बोलूया. जसं की तुम्ही बघा असेल, ह्याची जी हेडलाईट आहे ऑन केलं बघा, ही हेडलाईट आहे. मी ऑन करतो एकदा गाडीला. ह्याची फर्स्ट ही DRL चालू होते. त्यानंतर ह्याची एक लोबीने गाडी स्टार्ट करतो. तर ऑन केल्यावर ही एकच गिअर राहते. आपण दुसरी चालू करायची असेल तर बघा ही चालू झाली. गाडी बंद करतो. तर मला याचं हायबीन ऑन करता येत नव्हतं. तर हायबीन मी कसं ऑन करून ठेवायचं, जेव्हा मी मला वाटते रत्नागिरीच्या राईडला गेलो होतो तेव्हा फक्त ह्याला प्रेस करून ठेवायचं असं. त्या पुढचा हायबीन चालू व्हायचा. एकदा तुम्हाला चालू करून दाखवतो म्हणजे कळेल. बघा बघा ह्याला प्रेस करतो मी की हायबीन आहे. तर प्रॉब्लेम काय होत होता की मला माहीत नव्हतं की हायबीन कशी चालू करायची. तर खूप लोकांना हा प्रश्न पडला की हायबीन कशी ऑन करायची. मला आधी माहीत असतं तर प्रॉब्लेम झाला नसता. तर ही हायबीन कशी ऑन कर दाखवतो. बघा एकदा मी गाडी स्टार्ट करतो. आता हे मी प्रेस करत होतो असं बघा, इथे लाईट दिसते. तुम्हाला करायचं काय, तुम्हाला करायचं सिम्पल, हे जे बटन प्रेस करता त्याला पुढे वळायचं. बघा हायबीन जो ऑलरेडी ऑनच आहे बघा. आता बंद करतो. तर हे मला माहीत नव्हतं. तर एका सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट करून सांगितलं की दादा तू त्या बटनाला पुढे प्रेस करतो. आम्हाला कळलं. हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच होतं की ऑब्वियसली हे मला प्रश्न पडला की कसं ऑन करतात. तर खूप लोकांना हे माहीत नसेल हे कसं ऑन करतात. आणि ज्यांना हे माहीत नसेल हा त्यांच्यासाठीच खास कोणी व्हिडिओ आहे. बाकी ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ज्ञान देऊ नका की हा मला माहिती आहे ते माहिती आहे. मला माहिती आहे की मला माहीत नसेल तर अशी किती जण त्यांना हे माहीत नसेल की याचं हायबीन कसं ऑन करायचं. तर मला वाटलं की मला प्रॉब्लेम झाला तुम्हाला येऊ शकतो त्याबद्दलच. आणि त्यांच्यासाठीचा व्हिडिओ होता की ज्यांना हा प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना माहिती किंवा माहीत नव्हतं त्यांना. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला काय ह्या बाईकबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मलाही काय सांगू शकता जे मला माहीत नसेल, जेणेकरून मी त्याबद्दल व्हिडिओ बनवेल आणि प्रत्येकाला सांगेल ते कसं करायचं. आणि हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला जर आवडला असेल आणि कोणाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका, फ्रीमध्ये आहे. कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला मग पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, निवांत पडतं. चला.